लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आज दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा जे ते नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटला दिवस आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार खासदार नवनीत राणा आज आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे आणि त्यापूर्वी अमरावतीच्या दसरा मैदानावर जे आहे ते भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या जाहीर सभेला मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, त्यानंतर उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे हजेरी लावणार आहेत। जाहीर सभेनंतर जे आहे ते नामांकन रॅली दसरा मैदानावर काढली जाणार आणि त्याची तयारी जी आहे ते अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी दसरा मैदानावर जे आहे ते जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। आज राणांकडनं जे आहे ते अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे ते शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते हजारोच्या संख्येने खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत। भाजपकडनं जे आहे ते खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर सुरुवातीला महायुतीच्या घटक पक्षांनी जे आहे ते खासदार नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केला होता। स्थानिक भाजपाने देखील नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केलेला होता। त्यानंतरही खासदार नवनीत राणांना जे आहे ते केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारी दिली आणि त्यानंतर आता प्रचाराला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। आज नामांकन अर्ज दाखल करणार आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर खासदार नवनीत राणांचा जात प्रमाणपत्राचा निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि त्याचा निकाल देखील आज 11 वाजता येणार असल्याची माहिती आहे। 11 वाजता साधारणतः खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राबद्दल जो आहे तो निकाल येणार आहे। मुंबई हायकोर्टाने खासदार नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते अवैध ठरवले आणि त्यानंतर खासदार नवनीत राणांनी जी आहे ती सुप्रीम कोर्टात दाद मागितलेली होती आणि त्याचा निकाल आज येणार आहे। दुसरीकडे जे आहे ते नामांकन रॅलीची तयारी झालेली आहे। मोठं शक्ती प्रदर्शन आज खासदार नवनीत राणांच्या वतीनं केलं जाणार आहे आणि या सोबतच या रॅलीमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार, चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित राहणार आहे। कालच जर आपण पाहिलं तर प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी देखील नामांकन अर्ज दाखल केला आणि यावेळेस आमदार बच्चू कडू यांनी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते अमरावती शहरामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। खासदार नवनीत विरोधात जे आहे ते आमदार बच्चू कडूंनी दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघात जर आपण पाहिलं तर तिहेरी लढत होणार आहे। महाविकास आघाडीकडनं बळवंत वानखडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर भाजपाकडनं अर्थातच महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहारकडनं जे आहे ते दिनेश बुब निवडणुकीच्या रिंगणार आणि त्यामुळे मोठी जे आहे ते चुरस या संपूर्ण निवडणुकीमध्ये जे आहे ते निर्माण झालेले आहे। आणि दुसरीकडेच खासदार नवनीत राणांच्या नामांकन रॅलीच्या निमित्तानं 10 वाजता जे आहे ते जाहीर सभेचं आयोजन अमरावतीमध्ये करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।